कर्व शेपचा हा जो डोअर दिसतो तो आहे वंदे भारतच्या बाथरूमचा डोअर. आणि आतमध्ये गेल्यानंतर हे बघा भाई, एक 1 RKची रूम आहे ही मुंबईमधली. तर भाई आपला लंच आलेला आहे. 1 2 3 4 5 6 6 आयटम दिलेत. लंच इथे अजून जिरला नाही आणि स्नॅक्स पण आला भाई संध्याकाळचा. हे बघा डाएट चिवडा आणि हे काय आहे लॉटेचे खूप आहे. ऑरेंज फ्लेवर पहिल्यांदा बघितलं, ऑरेंज फ्लेवर फ्रुटी. वंदे भारत देवळाली स्टेशनला पण थांबते हे तर मला माहीत नव्हतं भाई. इनफॅक्ट नाशिकच्या आधीचं एक स्टेशन आहे देवळाली. इथून नाशिक 15 मिनिटावर आहे, तरी पण इथे थांबली आहे. नमस्कार मंडळी, मी जयदत्त पालवे आणि स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये. तर आज सॅटर्डे, आज वीकेंड सुट्टी आहे आणि मी चाललोय आज नाशिकला. तर गेल्या वीकेंडला मी नाशिकला गेलो होतो, तर मी ते बसने गेलो होतो. मला 8-9 तास लागले होते. तर या वेळेस मी चाललोय वंदे भारतने नाशिकला. तर वंदे भारत माझी काहीतरी 1:20 की 1:25 ची काहीतरी आहे दादर वरून आणि तिथून ती दाखवते ऑलमोस्ट 3 ते 4 तासामध्ये काहीतरी पोहोचते नाशिकला. जेव्हा आम्ही बसने कुर्ला नेहरू नगर वरून नाशिकला जातो तेव्हा त्याचे अराउंड 440 रुपये होतात. तेच प्रायव्हेट जेव्हा बसने जातो तेव्हा 700 ते 750 रुपयामध्ये होतात. आणि आज वंदे भारतने आपल्या तिकीटची कॉस्ट झाली आहे 894, जी की खूप जास्त आहे. आणि तिकीटचा स्क्रीनशॉट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. तिकीट फेअर किती आहे, कॅटरिंग चार्जेस किती आहे, टॅक्सेस किती आहे, कन्व्हिन्स फी किती आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतीलच. तर चला मग 11:20 वाजलेत. आता मी इथून पहिला आईकडे जाईल, थोडा वेळ तिथे बसेल, चहा नाश्ता करेल आणि तिथून मग निघेल दादरला. वंदे भारत आय गेस मला जेवढं माहिती आहे दादर, कल्याण आणि डायरेक्टली नाशिक 3-3.5 तासामध्ये ती पोहोचून जाते. तर चलो फिर वंदे भारतचा एक्सपिरियन्स घेऊया आणि चला आपण निघूया आता इथून. आपली बॅग रेडी आहे. बॅगमध्ये पाणी टाकलं आहे, वॉलेट, काल पैसे काढून आले ते ATM मधून आणि ब्लूटूथ हेडफोन. ॲक्च्युली मी ब्लूटूथ हेडफोन चार्ज करायला विसरलो, फोन पण चार्ज करायला विसरलो. फोन सकाळी चार्ज लावलाय, आतापर्यंत फक्त 60 ते 70% बॅटरी झाली आहे. पण आय गेस वंदे भारत मध्ये चार्जिंगला स्लॉट असावा. चलो फिर. हो भाई, जॅकेट घ्यायचं आहे कारण गावी खूप थंडी आहे. बघा हे सॉक्स मी घेतले होते अर्बन मंकीचे, इतके मस्त आहेत ना. याला ऑलमोस्ट 7-8 महिने झाले, पण याची क्वालिटी इतकी मस्त आहे ना. बघा जिथे जास्त थंडी आहे ना तिथे हे घालायला मस्त वाटतात एकदम. कुठे 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 मी नेहमी ना स्कूटी कुठे लावले ते नेहमी विसरून जातो. अच्छा हे बघा भेटली. चलो चलो आता ब्लॉग बंद करतो मी. 11:15 वाजले. 1:20 आपली दादर वरून वंदे भारत आहे. आपल्याला कमीत कमी 12:30ला तरी घरातून निघावं लागणार कारण कुर्ला स्टेशन इथून जवळ आहे. आय गेस 10 मिनिटामध्ये पोहोचून जाईल मी कुर्ला आणि 5 मिनिटं दादरला पोहोचायला. 12:30 वाजलेत. आपली गाडी इथेच पार्क आहे आईच्या घराखाली आणि आता आपल्याला इथून रिक्षा करून कुर्ला स्टेशनला जायचं आहे. बघा नवीन रिक्षा काय तुमची? कितीला मिळते रिक्षा? 5 लाखाला. आणि EMI किती जातो तुम्हाला? 8,100. रिक्षामध्ये जे काका भेटलेले जाम गप्पा मारत होते. आता तिकीट घ्यायचं आपल्याला. दादरचं तिकीट आपलं घेऊन झालंय आणि आता दादरला पोहोचायचं आहे. 12:45 वाजायला. स्कूटर आणि बाईकची सवय असल्यामुळे मला ना ट्रेनने ट्रॅव्हल करायला अजिबात उमजत नाही. असं समजत नाही की कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचं. तारे जमीन पर होऊन जातो माझा. बघा गर्दी, या गर्दीला जाम घाबरतो मी. 5 नंबर प्लॅटफॉर्म. कुठली ट्रेन आली? तर आपली ट्रेन इथं प्लॅटफॉर्म नंबर 6ला येणार आहे. आज सॅटर्डे तरी गर्दी कमी आहे खूप. कुर्ला स्टेशन आहे. आय गेस दुपारची वेळ त्यामुळे आपल्याला पूर्ण स्टेशन इथं खाली दिसत आहे. बघा ना, इतकं कधीच खाली दिसत नाही. 1ला 10 मिनिटात बाई मला धगधग धगधग व्हायला लागले. 1:20ची ट्रेन आहे माझी दादरवरून. अजून मी बसलो नाही इथून. एकदा फ्लाईट तर मिस केली मी, तो एक ट्रेन पण मिस करणार. 1 वाजलाय, अजून कुर्ला स्टेशनमध्येच आहे मी. 1:20ची आपली ट्रेन आहे. एकदम काटोकाट टायमिंगवर पोहोचलो. पण प्रॉब्लेम असा आहे की भाई इथे गर्दी एवढी आहे ना प्लॅटफॉर्म नंबर 10ला जिथून वंदे भारत सुटणार आहे. माझं नशीब एवढं चांगलं की मी ज्या प्लॅटफॉर्मला कुर्ल्याच्या ट्रेनने उतरलो त्याच प्लॅटफॉर्मला वंदे भारत लागणार. मी 9 नंबरला उतरलो आणि 10 नंबरला वंदे भारत लागणार आहे. हा प्लॅटफॉर्म 9 आहे आणि इथे बाजूलाच 10 नंबर प्लॅटफॉर्म आहे. आणि ही बघा गर्दी दाखवतो मी. एक 19ची ट्रेन होती वंदे भारत.
कुठली ट्रेन आली काय माहिती. ते लागले कुठली ट्रेन, येते कुठली ट्रेन. वंदे भारत आली आपली. आली 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 वंदे भारत आली. आपला C2 आहे, आपण C5 जवळ उभे आहे. पुण्यनगरी न्यूजपेपर इथे फ्री न्यूजपेपर आहे इथे. काही ठिकाणी टाइम्स ऑफ इंडिया तर काही ठिकाणी पुण्यनगरी. हवाई जहाज से कम नहीं है. C2 किधर है? ये C2 आगे है ना. दादरवरून ट्रेन मोजून 5 मिनिटांमध्येच निघाली. आपलं C2 आलंय. ट्रेन बरीच खाली दिसते. आय गेस ठाणे आणि कल्याणवरून पिकअप असेल. C2 मध्ये आलं आहे. इथे 18-19 आहे. आपलं 70 नंबर सीट आहे. भाई 1 नंबर वाईफ आहे. फायनली मी माझ्या जागेवर बसलो आणि व्ह्यूचा आनंद घेत होतो आणि विचार करत होतो यार मी किती लकी आहे. मला तिकीट भेटली वंदे भारतची, ती पण विकेंडला. ट्रेनमध्ये फुल फ्लाईटवाली फिलिंग येत होती. हवाई सुंदरा आपल्यासाठी जेवण आणत होता आणि मी आवर्जून वाट बघत होतो कधी माझं जेवण हातात येतं आहे. मी एक्सायटेड होतो जेवण बघायला काय आहे जेवण. आणि आपलं जेवण आलं आहे. तर याच्यामध्ये काय काय आहे मी तुम्हाला आता ओपन करून दाखवतो. तर हा आहे राईस, ही डाळ असावी, हो डाळच आहे. आणि ही आहे पनीरची भाजी आणि जी रोलमध्ये आहे ती आहे चपाती. ही आय गेस काय बघूया जरा, बटाट्याची भाजी, सुकी बटाट्याची भाजी. पहिली सुकी बटाट्याची भाजी टेस्ट करून बघूया कशी लागते. टेस्टी तर आहे, खाऊन मजा आली मला, संपवली. त्यानंतर आता चपाती ओपन करूया. ठाण्याला पहिला हॉल्ट घेतला आहे. आम्ही बसून सेटल होतो ना होतो तोपर्यंत ठाणे पण आला. त्यांनी आमचं जेवण पण आणलं आणि मी जेवायला सुरुवात पण केली आणि थोडं संपवलं पण. आता चपाती. तर रोलमधून चपाती ओपन केली मी. चपाती खोलून बघतो आहे तर काय जाड्या चपात्या बघून मी डिसअपॉइंट झालो, कारण मला पातळ चपात्या आवडतात. ह्या खूप चपात्या जाड्या होत्या. मागून एका लहान मुलाचा आवाज येत होता. मला इरिटेट होत होतं खूप. पण नंतर आठवलं की मी पण 2 मुलींचा बाप आहे, त्यामुळे मी अवॉइड केलं आणि पनीरची भाजीबरोबर चपाती खाली. भाजीची टेस्ट थोडी मसालेदार होती, चपाती जाडी होती. माझा थोडासा मूड ऑफ झाला कारण जेवण मला आवडलं नाही. त्यानंतर बोललो चल भात ट्राय करूया. डाळ भात नेहमी चांगला असतो. तर मी भात घेतला, त्यामध्ये थोडीशी डाळ घेतली आणि नंतर अजून डाळ घेतली आणि बोललो डाळ भात खाऊन बघूया. तर डाळमध्ये थोडासा चरका मारत होता, थोडासा मसाला टाईप लागत होता मला डाळ. त्यामुळे कसं बसं म्हणून माझा पैसे तिकिटाचे भरले म्हणून मी खाले. जेवणाने माझा मूड ऑफ केला, त्यामुळे मी जेवण अजिबात टेस्ट केलं नाही. एक अर्धी चपाती आणि थोडासा भात खाला आणि दही ट्राय केलं. दही संपवल्यानंतर हे काय आहे, सॉल्ट, जे काय कामाचं नाही. हे होतं हँड सॅनिटायझर. पाण्याची बॉटल पण फ्री मिळाली होती मला. जेवल्यानंतर पाणी प्यायलो आणि तिथलं हँड सॅनिटायझर घेतलं. हँड सॅनिटायझर फोडून हँड वॉश केला आणि थोडा वास घेतला तर मूड ऑफ झाला. आणि नंतर मूड माझा परत चांगला झाला कारण मी बघितलं मला आईस्क्रीम भेटला हॅवमोरचं, जे की होतं 10 रुपयाचं. आईस्क्रीम ओपन, खायला सुरुवात, मूड परत चांगला झाला. बाहेर लोकल ट्रेन बघून असं मला वाटतं मी कुठल्या तरी लक्झरी कारमध्ये बसलो आणि बाहेर टॅक्सी चालली आहे. 2:15 वाजले आणि आपण पोचलो आहोत आता कल्याण स्टेशनला. गाडी स्लो झाली, पब्लिक यायला लागली आतमध्ये. जर सगळ्याच लोकल इतक्या फास्ट झाला तर इथले रेटसुद्धा किती वाढतील ना. म्हणजे तुम्ही बघा ना किती अर्ध्या पाऊण तासात कल्याणमध्ये मजाच येईल. तर ही अशी काहीशी 2 डब्यांमधली जागा होती, हे बघा. आणि इथे आता ऑटोमॅटिक डोअरसुद्धा होता, जो की तुम्ही जवळ गेले की आपोआप ओपन आणि क्लोज होतो. माझं लक्ष वेधून घेणारी सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे बघा, हे बाथरूमचं डोअर, वंदे भारतच्या बाथरूमचं डोअर. आतमध्ये गेल्यानंतर 1 RK इतकं मोठं हे वॉशरूम. आपल्या मुंबईमध्ये इतक्या रूम असतात. बाहेर ओपन केला, तुम्हाला दाखवतो बाहेर ओपन करून. आता हे बघा कर्व शेपचं आहे, किती मस्त वाटतं यार, भारी एकदम, मजा आली. विमानाप्रमाणे वंदे भारतमध्ये सुद्धा इन्फोटेनमेंट आहे. वायफाय चालू करून तुम्ही कनेक्ट करू शकता आणि मूवीज बघू शकतात. किड्स सेक्शन आहे, ट्रेन कुठे चालली आहे, किती स्पीडने चालली आहे, सगळ्या डिटेल तुम्हाला इथे मिळतात. पण माझ्या कामाचं याच्यामध्ये काहीच नव्हतं, त्यामुळे मी मोबाईल साईडला ठेवला आणि प्रवासाची मजा मी घेऊ लागलो. पहिल्यांदा एकटा होतो, सिनरी बघत 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 मला प्रवासाला खूप मजा येत होती.
आणि त्याच्यानंतर मी पोचलो इगतपुरी स्टेशनला. इगतपुरी स्टेशनला पोचल्यावर मला इथल्या समोस्यांची आठवण आली. जेवण जिरताना जिरतंच तोच आला आपला स्नॅक्स. तर स्नॅक्समध्ये इथे होता हा डाएट चिवडा मंचॉनचा, त्याच्यानंतर हे लॉटे चोकोपाय ऑरेंज फ्लेवर पहिल्यांदा बघितला मी. त्यानंतर ही फ्रुटीची फर्स्ट कॉपी, मेनिया गोल्ड मँगो ड्रिंक, आणि हे काय हे सॅनिटायझर. त्यानंतर हे काय जिंजर चाय. चलो चायची सोय झाली आपली. आणि दुसरं आता काय हे काय कचोरी खाऊन बघितली मी. कचोरी टेस्ट केली आणि मूड खराब झाला. साईडला ठेवून दिली त्याची कचोरी. त्यानंतर फ्रुटीची फर्स्ट कॉपी घेतली आणि सवयीप्रमाणे प्यायला चालू केली. आणि फ्रुटीनंतर मला तलप आली चहाची. त्यामुळे चहा मिक्स केला गरम पाण्यामध्ये. गरम पाणी मला प्रोव्हाइड केलं त्यांनी, मिक्स केलं आणि बोललो मस्तपैकी संध्याकाळ आहे, जिंजर चाय पिऊया आपण मस्तपैकी, व्ह्यूचा आनंद घेत. आणि घड्याळामध्ये वाजले होते 4:45. घड्याळात 4 वाजले आणि आपण पोचलो आता देवळाली स्टेशनला. देवळालीला गाडी थांबली. मी शॉकच झालो, कारण मला वाटलं की आता फक्त डायरेक्ट नाशिकला थांबेल, पण देवळालीला बहुतेक मिलिटरी कॅम्प असतात, मिलिटरी बेस आहे, त्यामुळे देवळालीला गाडी थांबत असावी. आणि देवळाली स्टेशन इतकं सुंदर आहे, देवळाली शहर इतकं सुंदर आहे ना बाई. मी फिरून आलो आहे, खूप मस्त आहे, खूप क्लीन. आणि थंडीमध्ये तर मजाच येते. आणि आता थोड्याच वेळात आपण नाशिकला पोहोचणार आहोत. ही ट्रेन नाशिक रोड स्टेशनला पोहोचणार आहे. नेक्स्ट स्टॉप 3 किलोमीटर. तर हे मस्त आयटम लावलं आहे यांनी इथे गाडीमध्येच. बॅग काढून आपण रेडी राहूया. आणि ट्रेनच्या सीटची वार्ता करायची ठरली तर खूप कम्फर्टेबल सीट होती. फक्त मला थोडंसं ते बाजूच्याचा हात लागायचा, सारखा बसला की या हँडलवर मी हात ठेवायचो तेव्हा बाजूच्याचा हात लागायचा मला, पण ठीक आहे तेवढा मॅनेज करू. आणि हे बघा खाली चार्जिंग पॉईंट्स आहे, USB आणि 2 आणि 3 पिन तुम्ही चार्ज करू शकता. आणि लेग स्पेस पण बऱ्यापैकी चांगला होता. चला आता भाई नाशिक स्टेशन आलं आहे, आपल्याला खाली उतरायचं आहे. गाडी नाशिक रोडला पोचली आहे. चलो 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 चलो. स्टेशनवर अजिबात गर्दी नाही, स्टेशन पूर्णपणे खाली आहे. नाशिक शहर सगळ्यात सुंदर शहर आहे. 4:10 वाजले आहे. आपण ऑलमोस्ट 2.5 तासाच्या आसपास मुंबईवरून नाशिकला पोहोचलेलो आहोत. गाडीला इतकी काही गर्दी नाही, त्यामुळे उतरताना एवढा काही त्रास झाला नाही. आरामात आणि सहजरित्या मी खाली उतरलो. बाहेरची लोक इतक्या कुतूहलाने बघत होतं ना, मला असं सेलिब्रिटीवाला फील होत होतं. असं वाटलं की कुठून तरी प्लेनमधून उतरलो मी. चिटकून फोटो काढतात वंदे भारतचे आणि गाडी हॉर्न मारते. भाई वंदे भारतची क्रेज बघा, सगळेजण फोटो काढतात, त्यामुळे मी पण फोटो काढला. आता ही इथून कितीला जाते ते बघायचं आहे. 4:10ला आली बरोबर, 4:15ला 4:15 वाजले, 5 मिनटं थांबली. धावत पळत वंदे भारतबरोबर फोटो काढायला जात आहेत. भाई वंदे भारतच्या आतमध्ये आणि वंदे भारतच्या बाहेर सिक्युरिटी एवढी टाईट आहे ना. आमच्या डब्यामध्ये 2 पोलीसवाले होते, एक TC होता. आणि जेव्हा उतरलो ना तेव्हा इथे खाली पण तुम्ही बघू शकता की वंदे भारतच्या गेटजवळ तुम्हाला पोलीस दिसत आहेत. तर भाई सिक्युरिटी पण टाईट आहे, कारण इथे खूप सारे मंत्री ह्या ट्रेनने येत असतील म्हणून. शहर बस स्टँडकडे जाण्याचा मार्ग. तर चला पटपट खाली उतरूया, तिथून ST किंवा एखाद्या जीपने सिन्नरला जाऊ. तर भाई मी आता नाशिक रोडला उतरलो आहे, बाहेर आलो आहे. आता इथून मी ST पकडेल आणि सिन्नरला जाईल. हा व्हिडिओ ओव्हरऑल वंदे भारतचा असल्यामुळे मी हा ब्लॉग इथेच एंड करतोय. माझा भाई एक्सपिरियन्स बोलायचा ठरला तर क्रेझी एक्सपिरियन्स होता. वंदे भारतचा जो स्पीड, वंदे भारतची जी सर्व्हिस आणि टायमिंग. दादरवरून 1:19ची वंदे भारत होती, पण त्याला 10 मिनिटं लेट झाला. 1:30 वाजता काहीतरी निघाली. इथे 4:10 मी नाशिक रोडमध्ये हजर होतो. स्पीड, टाईम आणि सर्व्हिस टॉप नॉच. फक्त एक गोष्ट जी मला आवडली नाही ती म्हणजे फूड. कारण बाई फूडमध्ये आपण कधीच कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. फूड मला ना आत ट्रेनमध्ये बसल्यावर कळालं की फूड ऑप्शनल होतं आणि मी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं होतं. आपली जी सीट होती ती AC चेअर होती, म्हणजे तीन लोक बसू शकतात एका ठिकाणी. आणि त्याची सीट क्वालिटी थोडीशी नॉर्मल होती. आणि दुसरी एक आहे जी आहे एक्झिक्युटिव्ह AC चेअर, ज्याची तिकीट आहे 1500 रुपये. ॲक्च्युली मी नाशिकवरून मुंबईला जाताना ती एक्झिक्युटिव्ह चेअर बुक केली. मी आणि आरणा एकत्र जाणार आहोत, त्यामुळे आम्ही. आणि त्या चेअर एका याच्यावर 2 चेअर. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळेल. तर ही जी तिकीट होती ती आमची 850 रुपये झाली. म्हणजे जर तुम्हाला तिकीट बुकिंग करताना प्रॉब्लेम येत असेल IRCTCवर, तर तुम्ही एक्सिगो म्हणून एक ॲप आहे, त्याच्यावर या
ट्रेनची बुकिंग करणं एकदम इझी आहे. त्याचे काही थोडेफार चार्जेस असतील तर ते तुम्हाला फक्त पे करावे लागतात. आणि जर मी आत्ता बघितलं त्या ॲपवर फूड ऑप्शनल होतं आणि फूड जर तुम्ही नाही घेतलं तर तुमची 850ची तिकीट काहीतरी 640 रुपयाला, जी की परवडते. आणि फूड मी तुम्हाला रेकमेंड करत नाही की फूड घ्या, हो, पण जर तुम्ही लांबचा प्रवास करत असाल वंदे भारतमधून तर कंपल्सरी तुम्हाला फूड घ्यावं लागेल. कारण आतमध्ये रेग्युलर ट्रेनसारखे वडापाववाले किंवा ठेलेवाले येत नाही, कुठे थांबत नाही जास्त. त्यामुळे जर तुम्ही लांबचा प्रवास करताय तर नक्की आवर्जून फूड घ्या. मला एकदा लंच आणि एकदा स्नॅक्स आला, पण दोन्हीही वर्थ नव्हतं. मला त्याच्यामधलं काहीच आवडलं नाही फ्रँकली स्पीकिंग. तर असा माझा काहीचा एक्सपिरियन्स होता. आता पुढच्या वेळेस आपण एक्झिक्युटिव्ह AC चेअरने चाललो आहे. तर चला मग बघूया पुढचा टाईमचा एक्सपिरियन्स कसा असेल तो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नाशिकवरून मुंबईला जाताना समजेल. तर आताचा ब्लॉग मी इथे संपवतो. चला, टाटा, बाय बाय.